प्रभूला धन्यवाद देतो। साऱ्या जगामध्ये आज सकाळी लोकांचं लक्ष परमेश्वराकडे लागलेलं आहे। एक जागा जगात अशी नसेल ज्या ठिकाणामध्ये भक्ती चालू नाही, देवाचं बोलणं ऐकण्यासाठी लोक एकत्र आले नाहीत असं एकही ठिकाण नसेल। सगळीकडे आज सकाळी जर तुम्ही बघितलं, देश परदेश, काही लोकांना इतकं सुंदर चर्च, बसण्यासाठी जागा, असं ठिकाण नाही, काही लोक जंगलामध्ये उपासना करत आहेत। मणिपूरमध्ये आम्ही पाहिलं की 2 पंथामध्ये भांडणं चालू असताना चर्च जाळली गेली, पण लोक रस्त्यावरती ड्रम वाजून वाजून देवाची उपासना करत होते, कारण त्यांना माहिती की परमेश्वर ठिकाणाला महत्त्व देत नाही, पण तो म्हणतो 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमतील तर मी त्यांच्यामध्ये आहे। मग परमेश्वर जर 2-3 उपस्थितीमध्ये आहे, हा आमचा विश्वास आहे। आणि आता आम्ही तो विश्वास पण बोलून दाखवला, नाही का? तुम्ही सगळे उभे राहिला, त्या तुमचा विश्वास तुम्ही बोलून दाखवला। परंतु पाळक साहेब एक गोष्ट बोलले आणि त्याच्यामध्ये ते म्हटले की दर रविवारी एवढी उपस्थिती असती तर किती बरी झाली असते। एकीकडे आम्ही कबूल देतो, आमचा तुझ्यावर विश्वास आहे, आणि दुसरीकडे जेव्हा प्रभू या ठिकाणामध्ये उपस्थित असतो त्यास आम्ही तिथं उपस्थित नसतो। प्रभू इथं उपस्थित आहे। शब्दात दिवशी देवाचे लोक एकत्र येतात। येशू ख्रिस्त शमरुनीसला म्हणतो की तो पिता स्वतःचे उपासक शोधत आहे, आणि त्याचे उपासक आत्म्यानं आणि खरेपणानं त्याची उपासना करतील। म्हणजे देव ज्यावेळेस साऱ्या जगामध्ये लोक उपासनेसाठी एकत्र जमलेले असतात आणि त्याच देव मंदिरामध्ये उपस्थित असतो। जी कारणं, ज्या सबबी आम्ही सांगतो, पाळक साहेबांचं सांगितलं की अनेक कारणं आहेत, आम्हाला जगण्यासाठी आमची कारणं आहेत। आमच्या परिवारासाठी कष्ट करावं लागतं, परिवारातले लोक जिवंत राहावेत यासाठी घाम गाळावा लागतो, काम करावं लागतं। चांगली गोष्ट आहे ना। पृथ्वी तलावर तुम्ही राहताना तुमच्या परिवाराला जिवंत राहण्यासाठी तुम्हाला काम करावं लागतं, परंतु तुमचं आयुष्य 60 किंवा 70 वर्ष, त्यानंतर जीवन संपतं। नंतर सुरुवात होती कबरेनंतर अनंतकालचं जीवन किंवा अनंतकालचा नरक, दोन्हीपैकी एक ठिकाणी तुम्ही जाणार आहात। ज्या पद्धतीनं कारण सांगून तुम्ही देवाच्या मंदिराला येण्याचं टाळलं, हेच कारण तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्यासाठी अडखण ठरणार आहे। हेच कारण बरं का। आज तुम्ही जे लोक या ठिकाणामध्ये जमलेले आहात, हे सगळे स्वर्गामध्ये जाणार नाहीत। अगदी उघड तुम्हाला सांगतो, सगळे स्वर्गामध्ये पोहोचणार नाहीत। इथं याल तुम्ही, इथं येण्यासाठी ना पाळक प्रतिबंध करणार, ना मी प्रतिबंध करणार, ना कमिटी प्रतिबंध करणार आहे। इथं जागा मिळेल तुम्हाला 100%। या ठिकाणी येण्यासाठी कदाचित तुमच्याकडे नियम नसतील, आणि जे नियम या चर्चचे असतील ते नियम देवाचे नियम असतील असं नाही। तुम्हाला तुमचे नियम आहेत, परंतु स्वर्गाचा नियम मात्र पक्का आहे। स्वर्गाचा नियम पक्का आहे। स्वर्गामध्ये ज्याला जायचंय त्यानं देवाच्या इच्छेला महत्त्व देणं फार महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं ते, मी देवाच्या इच्छेला महत्त्व देणं। दावीद राजा असताना सुद्धा तो देवाकडं प्रार्थना करतो आणि म्हणतो,
मी परमेश्वराकडे एक वरदान मागितलं, ते हे की त्याच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. राजाला वाटतं की देवाच्या मंदिरात राहावं. आम्ही सामान्य काम करणारे, सामान्य जीवन जगणारे लोक आहोत. मग आम्ही किती विशेष प्रकारे म्हटलं पाहिजे, मला सुद्धा देवाच्या मंदिरामध्ये पोचलं पाहिजे. म्हणून जे देवाच्या मंदिरामध्ये आहेत, ऐका ऐका बरं का, जे देवाच्या मंदिरामध्ये आहेत, जे शब्बातवारी देवाच्या घराकडे येतात, त्यांनाच थोडीशी आशा आहे, जास्त नाही बरं का, थोडीशी. थोडीशी आशा म्हणजे नाही का, डॉक्टर सांगतात की 10% तुमचा पेशंट वाचेल, त्या 10%वर आम्ही 20 लाख खर्च करतो, नाही माघारील. तसं चर्चमध्ये तुम्ही आला दर रविवारी तर 10% आशा आहे, 100% पण नाही. 10% आशा तुम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकता. 100% व्हायला पाहिजे तर तुम्हाला देवाच्या वचनावर चालावं लागतं. देवाचं वचन जसं सांगतं तसंच तुम्हाला काम करावं लागतं. आता विचार करा, देवाच्या घरामध्येच माझी उपस्थिती नाही. कामाला जाता ना, बरं खुरपणीला वगैरे कुठंतरी शेतामध्ये कामाला जाता, ज्या दिवशी गेला त्या दिवशीचाच पगार मिळतो ना. आठवडाभर गेला नाही, एक दिवस गेला, आठवड्याचा पगार मागाल का? देवाच्या मंदिरात तसंच आहे. एखादा आठवडा कधीतरी जायचं आणि प्रार्थना काय, 365 दिवस मला आशीर्वादित कर. खुरपणीच नाही तर पगार कुठला आलाय? देवाच्या मंदिरातच आला नाही, 365 दिवसाचे आशीर्वाद मागता कुठून तुम्ही? कोणता अधिकार आहे तुम्हाला मागायला? कोणत्या अधिकारानं? मग कोणी सुद्धा तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या, ती प्रार्थना ऐकली जाणार नाही. जे देवाच्या घराला महत्व देतात, प्रभू त्यांना महत्व देतो. कान देऊ नाही का? देवाच्या घराला महत्व दिलं पाहिजे. जगामध्ये सगळ्यात महत्वाची व्यक्ती फक्त देवच आहे, बाकी कोणी नाही महत्वाची. ना तुमचा नवरा, ना तुमची लेकरं, ना तुमचा परिवार, ना तुमचं काम, सगळे या पृथ्वी तलापुरतं मर्यादित आहे. एकदा मेलं ना तुमचा नवरा तुम्हाला कबरेतनं बाहेर काढणार, ना सार्वकालिक जीवन देणार. म्हणून सार्वकालिक जीवन देणाऱ्या देवाला महत्व असलं पाहिजे. देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. येशू आमच्या जीवनामध्ये किती महत्वाचा आहे ते आम्ही पाहणार आहोत. येशूचं महत्व काय, आमच्या जीवनामधलं येशूचं स्थान काय, आणि ज्या लोकांना येशूचं महत्व आहे त्या लोकांच्या जीवनामध्ये किती आशीर्वाद आलेले आहेत. ऐका, हे पवित्र शास्त्र तुम्हाला एका विशिष्ट वेळेपुरतं खेळवून ठेवत नाही, एक कालखंडापुरतं खेळवून ठेवत नाही. मला माहिती आहे, संजीवनाच्या सभा असल्या की लोक जास्त पेटतात, नाही का? संजीवनाच्या सभा काल सकाळी बायबल स्टडीला कमी होते, संध्याकाळी खूप आले, आता परत लोक आले. कशासाठी? संजीवन आलं, चला देवाचं वचन ऐकायला पाहिजे. पण जसं ही सभा संपेल, पुढचा रविवारी येईल, पुढच्या रविवारी तो आवेश तुमच्यामध्ये नसतो, ती आग तुमच्यामध्ये नसते. मग नसण्याचं कारण काय? कधी कधी व्यक्तीला महत्व दिलं जातं पण देवाला महत्व दिलं जात नाही. व्यक्तीला, तुम्हाला असं वाटतं एक व्यक्ती आली, तुम्हाला वाटतं कोणीतरी वेगळा वक्ता आला आणि तो वक्ता तुम्हाला देवाच्या जवळ नेत आहे, पण तुम्ही वक्त्याच्या जवळ आला, देवाच्या जवळ नाही आला. अजूनही मी तुम्हाला सांगतो, देवाच्या जवळ येण्यामध्ये जो लाभ आहे, जो देवाच्या जवळ येण्यामध्ये फायदा आहे ना, तो फायदा समजून घ्यायला पाहिजे. आणि ज्या लोकांनी प्रभूच्या जवळ गेले आणि प्रभूच्या जवळ जात असताना ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालं, तसं वातावरण आमच्या घरात, मंडळीमध्ये, परिवारामध्ये सगळीकडे निर्माण व्हायला पाहिजे. मुळामध्ये आम्ही देवाच्या जवळ जाण्याच्या ऐवजी जिथं आम्ही आहोत तिथं समाधानी असतो. आणि काय आमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे माहिती का? आम्हाला वाटतं देवानं आमच्या जवळ यावं, देवानं आमच्या जवळ यावं. आजारी पडल्यावर आमची प्रार्थना असते, आता प्रभूनं येऊन वाचवावं, प्रभूनं माझी मदत करावी, देवानं मला सुटका द्यावी. परंतु कधी कधी आमच्या समस्या, आमचे प्रश्न आम्हाला देवाच्या जवळ जाऊ देत नाहीत. देवाच्या जवळ जाण्यासाठी नेमकं अडचण काय, ती आमची समस्या आहे. मग तुमची समस्या तुम्ही पण आहात,
खरी समस्या तर आम्हीच आहोत. माझ्यामुळेच मला देवाच्या जवळ जाता येत नाही. आणि देवाच्या जवळ न गेल्या कारणानं मला हक्कानं ज्या गोष्टी प्रभूकडे मागायला पाहिजे त्या मी मागू शकत नाही. काही गोष्टी आपण वाचणार आहोत देवाच्या वचनातनं. योहानाचं शुभवर्तमान त्याचा 11वा अध्याय आणि त्याची 32 पासून 44 पर्यंतची वचन आपण वाचूया. योहानाचं शुभवर्तमान 11वा अध्याय 32 पासून 44 पर्यंतची वचन. मग येशू होता तेथे मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली. त्याला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता माझा भाऊ मेला नसता. येशू तिला व तिच्या बरोबर आलेल्या यहुद्यांना रडताना पाहून आत्म्यामध्ये खवळला व विव्हळ झाला. म्हणाला, तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी, येऊन पहा. येशू रडला. यहुदी म्हणाले, पहा, यांचं त्याच्यावर किती प्रेम होतं. कित्येक म्हणाले, आंधळ्याचे डोळे उघडले, त्याला याचं मरण टाळण्याची शक्ती नव्हती का? येशू पुन्हा मनात खवळून कबरीकडे आला. ती गुहा होती. तिच्या तोंडावर धोंड ठेवली होती. येशूनं म्हटलं, धोंड काढा. मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल, त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूनं त्याला म्हटलं, विश्वास ठेवशील, देवाचं गौरव पाहशील, असे तुला सांगितलं नव्हतं का? यावरून त्यांनी धोंड काढली. येशूनं दृष्टीवर करून म्हटलं, हे बापा, तू माझं ऐकलं म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहित आहे की सर्वदा माझे ऐकतोस. लोकसमुदाय सभोवती उभा आहे. त्याच्याकरिता मी बोललो, यासाठी की तू मला पाठवले आहे असा त्याने विश्वास धरावा. असे बोलून त्यानं मोठ्यानं हाक मारून म्हटले, लाजरा, बाहेर ये. मेलेला होता तो बाहेर आला. हातपाय प्रेत वस्त्राने बांधून ठेवले होते, तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूनं त्याला म्हटलं, याला मोकळे करून जाऊ द्या. हा, आता बराच मोठा वृत्तांत आहे, परंतु त्या वृत्तांताकडे आम्हाला जायचं नाही. मुख्य भाग मार्था आणि मरिया आणि लाजरस या तिघांभोवती फिरलेला तो भाग आहे आणि त्याच्याकडे आम्हाला लक्ष लावायचं आहे. आणि या वृत्तांतामध्ये असं लिहिलंय, येशू ख्रिस्त एक वाक्य बोलला आणि लाजरसला त्याने कबरेतनं बाहेर काढलं. ते वाक्य असं होतं, हे पित्या, तू नेहमीच माझं ऐकतो. संभाषण पाहता येशू ख्रिस्त याच्या अगोदर सुद्धा मार्थेच्या घरी गेला होता आणि त्यावेळेस सुद्धा काय झालं माहिती का? मरिया येशूच्या चरणाजवळ बसली होती आणि मार्था वाढप्याचं काम करत होती आणि मार्थेची कुरकुर होती. मरिया कायम तुझ्या चरणाजवळ बसून देवाच्या गोष्टी ऐकत आहे आणि तिला काम करण्यासाठी तू सांग. ऐका बरं का, तुम्ही कशाला महत्व देता आणि तुमचं जीवन त्याच्यामध्ये येणारी समस्या काय त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. काय समस्या आणि येणारी समस्या ही आमच्यासाठी किती घातक आहे, आमच्या परिवारासाठी किती घातक आहे. ज्या गोष्टीला आम्ही महत्व द्यायला पाहिजे त्या गोष्टीला आम्ही महत्व देत नाही. त्या पोराला खाली बसवा, पोरं फिरू देऊ नका बिलकुल. आणि बाहेर पण जे गोंधळ करतायत ना, एकदम त्यांना बाहेर रस्त्यावरती जाऊन गोंधळ करू द्या. देवाचं मंदिर तिथं आपल्याला ऐकलंच पाहिजे. लेकरं उठून त्यांना गप्पा मारू देऊ नका. मला डिस्टर्ब होतं, बोलता येत नाही मला. मग समस्या काय तिथं?
सगळ्यात मोठी समस्या, येशू जेव्हा घरामध्ये येतो ना, त्या येशूची अपेक्षा असती सगळ्यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. कामकाजामध्ये त्यांनी व्यस्त असता कामा नये, कामकाजामध्ये त्यांनी आणि स्वतःला गुंतून ठेवता कामा नये. प्रॉब्लेम तोच आहे. आम्ही कामाला एवढं महत्व देतो ना की आम्ही येशूला महत्वच देऊ शकत नाही, जसं मार्थेनं कामाला महत्व दिलेलं आहे. आणि येशू त्या घरामध्ये आला आणि ती काय सांगते माहिती का, मरियेला समजावून सांगा, ती तुमचं वचन ऐकत बसलेली आहे. त्या येशू तिला काय म्हणतो माहिती का, मार्थे मार्थे तू बहुत गोष्टीची चिंता व दगदग करते, मरियेनं चांगला वाटा निवडला. आजचं शुभवर्तमान काय माहिती का, ज्या लोक आज देवाच्या घरामध्ये आहेत ना, त्यांनी चांगला वाटा निवडलेला आहे, चांगला वाटा निवडलेला आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मार्था आणि मरिया त्या घरामध्ये होती ना, लाजरसचा उल्लेख सुद्धा तिथं नाहीये. आणि लाजरस येशूचा मित्र आहे असं लिहिलंय शास्त्रामध्ये. तुमचा मित्र आजारी पडला आणि प्रभू तुम्ही या. कोण खरा मित्र आहे? जो मित्र मित्राच्या सोबत असतो तो खरा मित्र आहे. आम्ही गाणं पण म्हणतो नाही का, कोण मित्र, हा कोण मित्र. ते गाणं गायल्यानंतर दुसऱ्यांदा वर्षानं कधीतरी तो मित्र चर्चमध्ये उगवतो नाताळाला, है का नाही. नाताळाला गर्दी, चांगले कपडे पांढरे शुभ्र घालून, निळे पांढरे काहीतरी जसे पसंत पडतील तसे, आणि त्याचा आवाज बाकीच्यांचा आवाज पण याचा आवाज सगळ्यात जोरात असतो. कोण मित्र. हा मित्र वर्षभर गेला कुठं, आणि अचानक मैत्री येशू बरोबर झाली कशी काय याची. प्रॉब्लेम काय, लाजरस येशूचा मित्र होता असं लोकांना वाटत होतं, मरियेला वाटत होतं, मार्थेला वाटत होतं येशूचा तो मित्र आहे. कान देऊ नाही का, जेव्हा येशू सणासाठी यरुशलेमेमध्ये मरिया, योसेफ, येशूचे मित्र आणि भावंड यांच्या बरोबर सणासाठी यरुशलेमेत चाललेला होता, त्यानं वाटेमध्ये हात सुटला आणि मग येशू एका मंदिरामध्ये जाऊन देवाचं वचन सांगत आहे. तेवढ्यामध्ये 2 दिवसाची वाट चालल्यावर त्यांच्या लक्षात आलं येशू आपल्यातनं नाहीसा झालेला, हरवलेला आहे, आणि त्यांनी शोधायला सुरुवात केली. आणि ते पुन्हा यरुशलेमेमध्ये आले आणि बाहेर थांबून त्यांनी येशूला निरोप पाठवला, जा सांग तुझी आई आणि तुझे भावंड आलेले आहेत 2 दिवसानंतर बरं का. तर येशू काय म्हणतो माहिती का, कोण माझी आई. किती दिवसानंतर. 2 दिवसानंतर आई बापाला ओळख देत नाही आणि तुम्हाला वर्षाने ओळख देईल. वर्षात एकदा तुम्ही उगवला तर वर्षात एकदा तुम्हाला ओळख देईल आणि तुम्ही म्हणाल गुडघे टेकाल. बऱ्याच लोकांना, अहो मी आल्यापासून बघतो तिथं येतात लोक, थांबतात आणि निघून जातात. त्यांना वाटतं झालं दर्शन. हा दर्शन देणारा देव नाही, राहणारा देव आहे. दर्शनामध्ये आणि राहण्यामध्ये फरक आहे. लोक दर्शन घेऊन नाही, तो म्हटला इमॅन्युएल म्हणजे आमच्या सोबत. इमॅन्युएल म्हणजे, तुम्ही विचार करा, बुलेट कुठे गेलाय, बुलेट कुठे गेला. बुलेट आल्यापासून त्या बुलेटला बघतोय मी. सगळ्याला माहिती आहे पास्टर बुलेट कोण काय, बुलेटची ओळख काय, पाळकाच्या बरोबर असतो, है की नाही. मग जिथं पाळक जातो तिथं बुलेट जाते ती, है की नाही. जिथं पाळक जातो तिथं बुलेट. म्हणजे आता पास्टर काय त्याला पानाच्या टपरीवर नाही नेणार, पास्टर त्याला थिएटरमध्ये नाही नेणार. पास्टर कुठं नेणार आहे, चर्चमध्ये, प्रार्थनेच्या ठिकाणामध्ये. मग पास्टर जर बुलेटला त्या ठिकाणात घेऊन जातो, अहो आमच्या बरोबर तर येशू आहे. तो तुम्हाला शेतात पानाच्या टपरीवर कुठंतरी पिक्चर बघायला तिकडं नाही घेऊन जाणार आहे. जिथं प्रभू आहे तिथं तो तुम्हाला घेऊन जातो. प्रिया, इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर देव. मग तुमच्या बरोबर देव आहे आणि तो 365 दिवस तुमच्या सोबत आहे. मग तुम्ही कसं रविवारी घरी थांबू शकता. आणि घरी थांबणाऱ्या लोकांना येशू म्हणतो कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ आहेत. तो तुम्हाला ओळख देत, त्याला ओळख देत नाही. कुठल्या बेसवरती, कुठल्या अधिकारावर तुम्ही म्हणता नाही येशूची माझी ओळख आहे. प्रार्थना करताना असं बोलतात, त्याच्या सांगते की एवढं भारी त्यांचं नातं. बापा सांभाळ बरं का, रात्री त्याला बरं कर,
तो म्हणतो तुला मी ओळखतच नाही ना, तू देवाच्या मंदिरात कधी नव्हता. सलाईन लावलं, नाकाला नळी लावली ना, मग तिथून फोन येतात, तेलोरेस पायट साहेब मध्यस्थी करा. काय करत नाही तुझ्यासाठी मध्यस्थी? देवाच्या मंदिराचा उंबरा चढला नाही आणि आता तुझ्यासाठी मध्यस्थी केली पाहिजे का? लाजरसच्या बाबतीत तेच घडलं. येशू घरी होता, लाजरस नव्हता. आता लाजरस कबरेमध्ये आजारी पडला आणि लाजरस आजारी पडला. येशूला निरोप दिला, तुझा मित्र आजारी आहे. येशू म्हटलं मरू दे. बायबल मधलं गोष्ट सांगत आहे, तुम्हाला इकडचं तिकडचं सांगत नाही. आला नाही तो तिथं. का आला नाही? 2 लोकांना त्याला धडे शिकवायचे होते. 2 लोकांच्या मनातल्या त्याच्या कल्पना काढून टाकायच्या होत्या. एक स्वतः लाजरस आणि दुसरं त्याची बहीण मार्था आणि मरिया. दोघांना पण शिकवायचं होतं त्यांना. काय शिकवायचं होतं त्यांना? ज्या दिवशी मरियेच्या घरामध्ये प्रार्थना होती तेव्हा लाजर उपस्थित नव्हता. जेव्हा प्रार्थना असती तुम्ही उपस्थित नसता, आणि ज्यावेळेस तुमच्या घरात प्रश्न असतो त्यास येशू उपस्थित नसतो. आजारी पडल्यावर येशू उपस्थित झाला नाही तिथं. आणि तुम्ही कसं म्हणू शकता माझ्यासाठी कोणीतरी प्रार्थना केल्यावर देव मला त्यातून बाहेर काढेल? कधीच नाही प्रियानो, काढू शकत नाही तो तुम्हाला त्यातून बाहेर. कोणत्या अधिकारानं तुम्ही बोलू शकता की माझी प्रार्थना देव ऐकेल? आणि कोणत्या अधिकारानं तुम्ही त्याच्यावरती हक्क गाजवू शकता? कसं म्हणू शकता की देवानं माझं ऐकलंच पाहिजे, देवानं मला उत्तर दिलंच पाहिजे? कशावरून म्हणू शकता तुम्ही? तुम्ही त्याला महत्व देत नाही. येशूला कधी महत्व देत नाही. शास्त्र सांगतं इथं येशू जाणून बुजून त्यानं येण्याचं टाळलं. तो नाही गेला तिथं. लाजरसला त्यांनी मरू दिलं आणि लाजरस मेल्यावरती येशू तिथं गेला. आणि असं लिहिलंय, ज्यावेळेस येशू तिथं गेला तो 3ऱ्या दिवशी पण गेला नाही. कितव्या दिवशी गेला हो? बरं झालं 3ऱ्या दिवशी गेला नाही. आमच्या लोकांना 3ऱ्या दिवसाचं किती महत्व आहे नाही का? फुलं टाकायला पाहिजे, त्याला वास यायला पाहिजे ना आतमधल्या माणसाला. काय हो 3ऱ्या दिवशी? मला सांगा, मला तुमच्या आपल्या तत्वाविषयी मी तेच करत होतो पूर्वी. मला कळू द्या, येशू ख्रिस्ताला 3ऱ्या दिवशी कबरेत ठेवल्यावर त्याला सुगंधी मसाला लावायला जात होते. म्हणजे पूर्वी ते, आता आम्ही वाचलं, ते थडगं होतं. जिथं लाजरसला ठेवलं तिथे काय होतं? वाचा बरं, तसं लिहिलंय का तिथं? म्हणजे तुम्हाला कळेल मी जे बोलतो ते. हा ती काय होती? गुहा. म्हणजे कळतं का तुम्हाला? तुम्हीच 3x6चा खड्डा करता, तो गुहा नाही, तो खड्डा आहे. गुहा म्हणजे मोठा दगड पोखरून त्याच्यामध्ये प्रेत ठेवलं जातं आणि ते प्रेत वर्षानुवर्ष राहावं म्हणून त्याच्यातली सगळी आतडी काढतात, डोळे काढतात, सगळं काढून त्याच्यामध्ये मसाला भरतात. जसं अजून तुम्ही जर इजिप्तमध्ये गेला तर तिथं त्या थडग्यांमध्ये प्रेत आहेत, मसाला भरलेला आहे. तसं येशूच्या प्रेतामध्ये मसाला भरण्यासाठी ते 3ऱ्या दिवशी गेले होते. मग आम्ही मसाला भरायला जात नाही, आम्ही कशाला जातो? फुलं टाकायला जातो. अहो, आमच्या आतमधल्या त्या प्रेताचाच मसाला झालेला आहे, किड्यांनी खाऊन टाकलेला आहे. मग कशासाठी आम्ही तिथं जातो? आमच्या डोक्यात कल्पना आहे, नाही आता अहो तो मेला ना, तुम्ही फुलं टाका, अत्तर टाका, अजून तुम्हाला काय काय टाकायचं. आणि काय काय महाभाग तर एवढे डेंजर आहेत. 3ऱ्या दिवशी अंड पण ठेवून येते त्याला खायला, नाही त्यांच्या आवडीचं होतं. आणि आमच्या सोलापूरमध्ये तुम्ही या, 2 नोव्हेंबरला तर दारूच्या बाटल्या उशाला ठेवून येतात. तो पूर्वी पित होता ना, मग राहू द्या ना, त्याने आला थडग्यातून तो पिऊन परत जाऊन झोपेल. आणि सगळं लॉजिक आम्ही तसंच घेऊन चालतो आणि म्हणतो नाही नाही. तंबाखू पण ठेवता का? शाबास, चुना विसरू नका बरं का. त्याच्यासाठी घरी तो डबी ठेवली नाही म्हणून. लॉजिक काय काय आहे? तत्व काय तुमचे? उद्देश तो नाही. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत प्रभूला महत्व द्या. तोपर्यंतच. जोपर्यंत समस्या येत नाही तोपर्यंत प्रभूला महत्व द्या. एकदा समस्या तुमच्या जीवनामध्ये आली आणि समस्या इतकी जटिल असते, ही समस्या तुम्हाला येशूकडे येऊ देत नाही. ऐका, जी मरिया येशूच्या चरणाजवळ बसून
जीवनाची वचनं ऐकत होती, ती मरिया आता लाजरस मेल्यावर येशूला भेटण्यासाठी आली नाही. मरिया घरी होती. मार्था येशूला सामोरी आली. काय झालं मरियेचं? कुठे गेली मरिया? मरिया त्या लोकांमध्ये रडत बसली जे लोक मृत लाजरसला कबरेमध्ये पुरून आलेले होते. ज्या वेळेस येशू तुम्हाला शिकवत असतो, काल पण आम्ही ऐकलं, माणसं मृत गोष्टीला महत्व देतात. येशूचा एक शिष्य सुद्धा म्हणाला, मला माझ्या आई वडिलांना पुरण्यासाठी जाऊ दे. मरिया सुद्धा आता तिच्या भावाच्या दुःखामध्ये मग्न झालेली. येशू तिच्याकडे आला, परंतु येशू आलेला असताना मरिया आपल्या घरामध्ये थांबलेली आहे. मार्था त्यावेळेस पण कटकट करत होती, आज सुद्धा ती किरकिर करत आहे. पण मार्थेच्या स्वभावामध्ये जे प्रभूला भेटण्याची उत्कंठा आहे, ती भेटण्याची उत्कंठा अजून पण तशीच आहे. पहिल्यांदा मरियेच्या घरी येशू आला त्यावेळेस सुद्धा आम्ही पाहतो की मार्था त्यावेळेस आणि वटवट करत होती, आणि आत्ता सुद्धा येशू त्या मरियेच्या घरामध्ये आल्यानंतर सुद्धा मार्था तीच भाषा बोलत आहे, प्रभू तू इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. आज सकाळी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ही तुमची कबुली असली पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये जसं लाजरस मेला याचं कारण काय हे मार्थेनं सांगितलं, तू असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर लक्षात ठेवा, जसा लाजरस मरतो तसा तुमचा एक आशीर्वाद मरणार आहे. जर येशू नसेल तर जसं लाजरस मेला तसा तुमचा एक आशीर्वाद मरणार आहे. येशूला इतकं महत्व जीवनामध्ये द्या की तुमचा कोणताच आशीर्वाद मरता कामा नये, कोणताच आशीर्वाद मरता कामा नये. आज आमचे आशीर्वाद निघून जाण्याचं कारण, मरण्याचं कारण एकच आहे. याला आम्ही पाहतो, येशू आमच्याकडे नाही. आम्ही त्या समस्येमध्ये अडकून पडलो. कदाचित आमचं कुटुंब ही आमची समस्या असेल, आमचं घर ही आमची समस्या असेल. समस्येला इतकं महत्व देत बसू नका ज्याच्यामुळं तुम्हाला देवाकडे जाण्यासाठी अटकाव होणार आहे, अडखळण होणार आहे. इथं आम्ही पाहतो या असणाऱ्या मरियेच्या जीवनामध्ये समस्या काय, तर ते लोक तिच्यासाठी, वाचा ते वचन, ते बसले होते असं लिहिलेले, वाचा. हा, येशूने म्हटलं, हा नाही, हा, प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल, त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटलं, पा जेव्हा तुम्ही येशूकडे येता, का तुम्हाला चर्चला यायचंय, का तुम्हाला देवाच्या मंदिराकडे यायचंय? देवाच्या मंदिराकडे आल्यानंतर शास्त्र सांगतं तो विश्वासवाढीच्या गोष्टी बोलत असतो, विश्वासवाढीच्या गोष्टी. आणि तुमच्या जीवनातली समस्या वाढण्याचं कारण काय? तुमचा विश्वास कमजोर पडत असतो. तुम्ही बाहेर राहिल्या कारणानं, घरात राहिल्या कारणानं तुमचा विश्वास नाही वाढत. प्रश्नामुळे तुम्ही एवढं गर्भगळीत होता. लोकांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला कळतं लोक तुम्हाला या प्रश्नातनं बाहेर काढू शकत नाही. ना तुमचा परिवार, ना तुमच्या कुटुंबातले लोक, कोणी लोक तुमच्याकडे विश्वास वाढीचं काम करू शकत नाही. परंतु जेव्हा तुम्ही देवाच्या घराकडे येता वारंवार, ऐका, जर तुम्हाला विश्वासामध्ये वाढायचं असेल, समस्येपासून तुम्हाला दूर राहायचं असेल ना, येशूच्या जवळ तुम्हाला यायला पाहिजे, तर तुम्हाला सारखं सारखं ऐकायला पाहिजे. सारखं सारखं वर्षात एकदा जर तुम्ही ऐकलं, कधीतरी एखाद्या दुसऱ्या रविवारी तुम्ही ऐकलं, तर तुमचा विश्वास नाही वाढणार. एक व्यक्तीला जर विश्वास वाढायचा आहे तर त्याच्यासाठी येशू जसा विश्वासाच्या गोष्टी बोलला तसं विश्वासाच्या गोष्टी ऐकण्यासाठी तुम्हाला देवाच्या मंदिराकडे यावंच लागतं. आमेन म्हणाल का? कसं वाढणार आहे तुमचा विश्वास? घरात बसून थोडी विश्वास वाढणार आहे. एवढी देवाचं वचन ऐकणारी मरिया येशू घरामध्ये आल्यावर त्याच्या चरणाजवळ बसली, पण लाजरस मेल्यावर ती सगळ्या दुःख करणाऱ्या लोकांमध्ये बसलेली आहे. तुम्ही पण जेव्हा येशूचं ऐकण्याचं बंद करता त्यावेळेस अशा लोकांमध्ये बसता जे देवाविषयी बोलत नाही, मेलेल्या लाजरसाविषयी बोलतात. ते लाजरस मेल्यावर सगळ्या बायका तिथं ते बोल, तुझा भाऊ खूप चांगला होता, आता तुझं कसं होणार आहे. पहा, त्या पोरीला बाहेर घेऊन गेला तर एकदम उत्तम, सगळ्याला डिस्टर्ब करायला लागली ती ना. हा, कारण काय, चर्च आपण प्रिचिंग कसं करणार? हा, एकदम लेकरं रडले की बाहेर घेऊन जायचं. ऐका, लक्ष द्या, इकडे जाऊ द्या, इकडे लक्ष द्या. बायबल सांगतं ज्या दिवशी
हा लाजरस मेला. लाजरस मेल्यानंतर त्या घरामध्ये सगळे दुःख करणारे लोक होते. एक व्यक्ती देवापासून दूर असल्याचं चिन्ह काय? येशूच्या जवळ नाही, ओळखायचं कसं काय? त्या व्यक्तीच्या जीवनात सतत दुःख असतं आणि अवतीभोवती सुद्धा सगळे दुःख व्यक्त करणारे लोक असतात. सगळीकडे दुःख असतं. त्या व्यक्तीचं बोलणं तसंच असतं. त्यांना विचारणं कसं आहे ते बघा. त्यांना कसं काय आंटी, कसं काय? सून त्रास देते, नवरा त्रास देतो, शेजारी त्रास देतात, शरीरामध्ये पीडा आहेत, आजारपण आहे, आर्थिक प्रश्न आहेत. का तर येशू नाही आहे. आणि ज्यांच्याकडे येशू आहे, मरियेला आता तुम्ही विचारा, मार्थेला तुम्ही आता विचारा, कसे आहात? त्यांचं उत्तर काय होतं? कालपर्यंत रडत होतो, आज सकाळी येशू आला, लाजरस कबरेत होता, येशू आला, त्यानं कबरेतनं लाजरसला बाहेर काढलं. काल अश्रू होते, पण आज आमच्या घरामध्ये मेजवानी आहे. का तर येशू आमच्या घरामध्ये आहे. हा बदल आहे, हे परिवर्तन आहे. येशू तुमच्यामध्ये आल्यावर दुःख करणारे लोक निघून जातात. आणि दुःख करणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? हे लोक रडत होते आणि येशू आल्याबरोबर दात काढायला लागलेत. काय म्हटले माहिती का? ते हसायला लागले. काय म्हटले? याला जर खरंच लाजरसवर प्रेम होतं तर एवढ्या उशिरा कशाला आला? त्याची बहीण सुद्धा त्याला दोष देते, तू असता तर माझा भाऊ मेला नसता. हे जर तुम्हाला समजतं ना, येशू असता तर माझा भाऊ मेला नसता, येशू असता तर माझी नोकरी गेली नसती, येशू असता तर माझं कुटुंब तुटलं नसतं. मग येशू असता हे सगळं तुम्हाला कळतं. येशू असायला पाहिजे. मग येशू असायला पाहिजे तर जिथं येशू आहे तिथं तुम्ही असायला पाहिजे. येशू असायला पाहिजे. पण आम्ही काय म्हणतो माहिती का? येशूनं आमच्या घरी यावं, आम्ही नाही त्याच्या घरी जाणार. बरेच लोक सांगतात नाही का? आज मी इकडं या गावात पण आलो ना, तुमच्या या गावामध्ये भानस हिवरा, काय नाव हेच ना? हा, माझं पाठच होत नाही ते नाव. हा, आणि आल्यावर बरेच लोक तिथं सांगायला लागले, या ना आमच्या घरी. तुम्ही मीटिंगला येऊ नका, मी येतो तुमच्या घरी. या ना आमच्या घरी, लागू द्या ना तुमचे पाय. आता पादुका बनवतो आणि तुम्हाला पाठवून देतो, ठेवा घरामध्ये, नाही का? हे आले पाळक साहेबांचे पाय आमच्या घरामध्ये. ऐका, जे बोलतो मी तुम्हाला, मला असं वाटतं, बरेच लोक सांगतात ना, पाळक साहेब आम्ही संध्याकाळच्या मीटिंगला येऊ शकत नाही, पण जाता जाता तुम्ही आमच्या घरी या. तुमच्या तिथं सोडून एकदा मला वाटतं मी मनमाडला चाललो होतो मीटिंगला, आणि ते स्टेटसला ठेवलं होतं की मनमाडमध्ये मीटिंग आहे. ती बहीण होती नाशिकमध्ये राहायला. ती कशी सांगते, मनमाडला जाणारच आहे तर नाशिकवरून आमच्या घरी जाऊन मनमाडला जा. किती शहाणे बघा. मी नाशिकला जायचं, त्यांना भेटायचं, आम्ही काही एवढ्या लांब येऊ शकत नाही, तुम्ही जर आलात तर फार बरं होईल. एवढे त्यांना पिझ्झाची डिलिव्हरी, होम डिलिव्हरी घरी पाहिजे. 2 मिनिटात पिझ्झा ऑर्डर केलं की दारात गाडी हजर, खान मरा, नाही का? लोकांना तसंच पाहिजे. येशू आम्ही तिकडे येत नाही, तू आमच्या घरी मरा. मरू द्या लाजरस, मरू द्या लाजरस. येशू कशाला तुमच्या लाजरसला जिवंत करणार आहे? मरिया घरातच बसली, येशूकडे नाही आली. पवित्र शास्त्रात मी तुम्हाला दाखवणार आहे, जिथं येशू आहे तिथं तुम्हाला जावं लागणार आहे. जिथं येशू आहे तिथं तुम्हाला पोचावं लागणार आहे. ती गोष्ट डोक्यातनं काढून टाका. देवाचा पुत्र स्वर्ग सोडून पृथ्वी तलावरती आला, पण आता परत तुमच्या घरामध्ये येण्यासाठी तो बांधील नाही. तुमच्या घराला वाचवायचं असेल तर आता येशूच्या बरोबर तुम्हाला राहावं लागेल. येशू तुमच्या बरोबर राहण्याची खात्री बाळगू नका. तुम्हाला येशू बरोबर राहावं लागणार आहे. तुम्हाला येशूकडे जावं लागणार आहे. तू असता तर माझा भाऊ मेला नसता. अहो, आहात कुठं तुम्ही? तुम्ही येशूला महत्वच देत नाही. एखाद्या दिवशी तुम्ही येशूला महत्व देता आणि तुम्हाला वाटतं येशूनं माझ्या बरोबर राहावं. येशू तिला म्हणत आहे, चल. वाचा बरं त्याच्या पुढचा शब्द. बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्यात. हा, नाही, 10वा अध्याय 13 पासून, 10वा अध्याय, सॉरी 11वा अध्याय योहानाचं शुभवर्तमान 32 पासून वाचा. मग येशू होता तेथे मरिया आल्यावर. येशू होता, कोण आलं? कुठे आली? कुठे आली? नीट वाचा म्हणजे समजेल सगळ्याला, लक्ष राहील तुमचं. हा, वाचा. येशू होता
कुठं मर्या गेली? बोला की जोरात. येशू कुठे आहे आज? आता पत्ता शोधायला लोक, कुठं गेला कुठं गेला कुठं गेला येशू, कुठं आहे येशू? इथं आहे ना. मग जिथं येशू आहे तिथं मला कशाला सांगतात? तुम्हाला समजून घ्या. तुम्ही असायला पाहिजे, मी असतोच, आम्हाला यावंच लागतं बळजबरीने, का तर आम्ही सेवा करतो म्हणजे आम्हाला इथं हजर राहावंच लागतं. पण जिथं येशू होता तिथं कोण गेली? मग तुम्ही का नाही जात जिथं येशू आहे तिथं? तुम्हाला का अपेक्षा? आम्ही म्हणतो पाळक साहेब आमच्या घराला व्हिजिटला येत नाही म्हणून आम्ही चर्चला जात नाही. अरे पाळक साहेब व्हिजिटला येणं नाही, तुम्ही इथं व्हिजिटला यायला पाहिजे, इथं येशूला भेटायला यायला पाहिजे. पाळक व्हिजिटला येऊन काय करणार आहे? आणि मी तर म्हणतो जाऊच नाही पाळकानं, का तर त्यांची जाडी वाढती जाऊन जाऊन. लोकांचं पाळकांवर एवढं प्रेम आहे की एवढं मटण त्याच्या ताटात टाकतात की ते बघितल्यावर त्याला उलटी व्हायला पाहिजे नाही का. मी आल्या लोकांना सांगितलं मटणाला म्हणजे हात जोडून विनंती आहे, कृपा करून. पाळसाहेबांनी विचारलं, खातच नाही हो, सोडूनच दिला का? कारण तुम्हाला व्हिजिट म्हणल्यावर काय वाटतं? नाही, त्याने यावं, व्हिजिट करावी. लक्षात ठेवा, मानसिक दृष्ट्या तुम्हाला समाधान देण्यासाठी एक सेवक येऊन तुमच्यासाठी प्रार्थना करेल, पण खरं सांत्वन देवाच्या मंदिराशिवाय तुम्हाला कुठंच मिळणार नाही, कुठंच मिळणार नाही. तुम्हाला देवाच्या घरामध्ये येऊन जे वचन तुम्ही ऐकता त्याच्यानं तुम्हाला सांत्वन मिळतं, त्याच्यानं सांत्वन मिळतं. तुमच्या घरामध्ये मी आल्यावर तुम्ही तुमच्या समस्या, मी माझ्या समस्या एकमेकाला शेअर करणार आहे. कोणी व्यक्ती समस्येशिवाय, माझ्याकडे पण पुष्कळ प्रॉब्लेम आहेत, सेवक म्हणून सेवकाकडे प्रॉब्लेम आहेत. आम्ही एकमेकांची समस्या शेअर करणार आहोत. ऐका, लाजरस कबरेमध्ये, मरिया आम्ही मार्था येशूच्या जवळ गेली आणि येशूच्या जवळ गेल्यावर तिनं लाजरसची समस्या त्याच्याशी शेअर केली. येशूनं आपल्या जीवनातल्या समस्या शेअर केल्या नाहीत. येशूकडे समस्या नाहीत, येशूकडे समस्या नाही, येशू समस्येचं उत्तर आहे. प्रियानो, समस्या नाही त्याच्याकडे, उत्तर आहे. तो खरं उत्तर आहे, खरा समस्येचं उत्तर येशूकडेच आहे. तिथंच तुम्हाला जावं लागणार आहे. देवाचे प्रिय लोको, ऐका, आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर आम्ही प्रभू जिथं आहे तिथं नाहीये. आम्ही आमच्या कामकाजामध्ये, आमच्या परिवारामध्ये आम्ही आहोत, आमच्या जीवनामध्ये इतकं मशगूल आम्ही झालो की आमच्या समस्या वाढत चाललेल्या आहेत, आमचे प्रश्न वाढत चाललेले आहेत. आमच्या प्रश्नाचं उत्तर जगात कोणाकडे नाही, कोणा व्यक्तीकडे तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही. पण जेव्हा तुम्ही देवाच्या घराकडे येता, ऐका, देवाच्या घरामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. एक सुद्धा असा प्रश्न नसतो जो देवाच्या घराकडे गेल्यावर सुटत नाही. सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणामध्ये मिळतं. मला आठवतं, एक बाई 2 महिन्याखाली चर्चमध्ये आली होती आणि फार मोठी गाठ पोटामध्ये घेऊन ती आली होती. पण येताना तिचा एवढा विश्वास होता, मी परमेश्वराच्या घरामध्ये जाईल. मला वाटतं मुंबईवरून ती काहीतरी आली होती, बॉम्बेवरून सोलापूरला ती आली, आणि इतका विश्वास होता तिचा. त्यांनी, पाळक साहेब, मी तुमच्या चर्चमध्ये गाठ घेऊन येणार आहे, पण माझा विश्वास हा आहे, मी जेव्हा तुमच्या चर्चमध्ये येऊन तुमच्या मंदिरातून जाईल ना तर माझी गाठ पण गेली असेल. डॉक्टरने मला ऑपरेशन करायला सांगितलं, पण मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. आणि चर्चमध्ये आल्यावर तिने ते ऐकलं, वचन ऐकलं, आणि जाताना तिने कबूल केलं की प्रभू, तू माझी गाठ घालवली, हा माझा विश्वास आहे. गाडीमध्ये बसली, चर्च संपलं, गाडीमध्ये बसली आणि गेली. आणि गाडीत प्रवासात असताना सहज तिने तिच्या पोटाला हात लावला, तर तिला कळालं प्रवासात तिची गाठ नाहीशी झाली का? समस्येचं उत्तर फक्त देवाच्या मंदिरामध्ये आहे. फक्त देवाच्या मंदिरामध्येच तुमच्या समस्येचं उत्तर आहे. जिथं येशू आहे तिथं तुम्हाला जायला पाहिजे. आग्रह करू नका त्याला. मरिया म्हणती ना, मार्था म्हणती, तू इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. हे कळालंय तिला. आज आम्हाला देखील हे कळणं गरजेचं आहे. जिथं प्रभू आहे तिथं मला गेलं पाहिजे. समस्येमध्ये अडकून पडू नका. समस्या तुमच्याकडे आहे, रोजची भाकर तुम्हाला त्याच्यासाठी संघर्ष करावा लागणारच आहे, रोजीरोटीसाठी तुम्हाला झगडावं लागणारच आहे. पण अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, देव
तुमचा सातवा दिवस आशीर्वादित करून तुम्हाला 6 दिवसामध्ये 7 दिवसाचं उत्पन्न देण्यासाठी समर्थ आहे. 7 दिवसाचं उत्पन्न देण्यासाठी समर्थ आहे. एक सभा अशीच प्रवरानगर या ठिकाणामध्ये होती. एका ठिकाणात आम्हाला तिथं मीटिंगच्या ठिकाणात एकाला राहायला ठेवलं आणि मग एक ब्रदर त्या ठिकाणात आला आम्हाला भेटण्यासाठी. फार जुनी गोष्ट आहे, मला वाटतं त्याला 20-1 वर्ष झाले असतील. आणि मग तो ब्रदर तिथं आला आणि तो मला सांगायला लागला, मी तुमच्या प्रभूचा स्वीकार केलेला आहे, माझ्या जीवनात फार मोठी साक्ष आहे. मग तो मला त्याची साक्ष शेअर करायला लागला. तो म्हटला, मी एक रिक्षावाला आहे, मी पुण्यामध्ये एका चर्चला खूप लोक जातात, मग त्या चर्चच्या जवळ मी माझी रिक्षा लावत होतो की धंदा इथं चांगला होतो, रविवारी फार गर्दी असतो तिथं, म्हणून मी माझी रिक्षा तिथं लावत होतो. आणि रिक्षामध्ये पॅसेंजर बसला आणि त्यांना सोडवायचं मी काम करत होतो. एक पॅसेंजर माझ्या रिक्षामध्ये बसला. तो म्हटलं, तुम्ही एवढं सगळ्या लोकांना सोडता, तुम्ही का आतमध्ये येत नाही, तुम्ही पण एकदा येऊन आतमध्ये इशूचा अनुभव घ्या. तो रिक्षावाला काय म्हटला माहिती का, म्हटलं, साहेब रविवारचाच दिवस आहे, आजच्या दिवशी माझा धंदा खूप होतो आणि आज जर मी धंदा बंद केला ना तर माझं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न घटणार आहे. त्या व्यक्तीनं त्याला सांगितलं, एकदा अनुभव घेऊन बघ, एक रविवार असं कर, तुझी रिक्षा बंद कर, जेवढा तुझा धंदा रविवारी होतो ना, माझा विश्वास आहे तू देवाच्या मंदिरात पाऊल टाकशील तेव्हा सोमवारी रविवारपेक्षा दुप्पट धंदा तुझा सोमवारी होणार आहे. हे त्याला बोल. आता ही गोष्ट एवढं शक्य नाही, सोमवारी ऑड दिवस असतो, रविवारी तो चर्चचा दिवस आहे, पुष्कळ गर्दी, हजारोच्या संख्येने लोक तिथे जात होते. पण त्या व्यक्तीला तो व्यक्ती सारखं सांगत होतं. शेवटी त्याला असं वाटलं, एकदा हे लोक बोलतायत, आतमध्ये जाऊन यावं, रिक्षा बंद करावी. त्याने रिक्षा बंद केली आणि चर्चमध्ये जाऊन बसला. चर्चमध्ये जाऊन बसल्यावर तोच व्यक्ती त्याला सांगायला, साहेब रिक्षावाले, उद्या बघा तुमचा धंदा किती जबरदस्त होतो. आणि मग त्याचं सगळं कामकाज अडकून दुसऱ्या रविवारी तो चर्चला आला आणि तो शोधायला लागला ते कस्टमर. आणि तो म्हटला, थांबा या, बसा माझ्या रिक्षामध्ये. अहो काय तुमचा देव भारी, रविवारी मी माझा धंदा बंद केला, रिक्षा सोडून चर्चमध्ये येऊन बसलो, सोमवारी माझा धंदा एवढा झाला जेवढा रविवारी पण होत नव्हता, त्याच्या दुप्पट त्यानं धंदा माझा सोमवारी केला का. हे देवाच्या मंदिरामधलं असणारं महत्वाची गोष्ट आहे. समस्या फक्त तुम्ही देवाच्या घरामध्ये नाही, देवाच्या घरामध्ये तुम्ही जितकं महत्व प्रभूला द्याल, जितकं महत्व तुम्ही येशूला द्याल, आशीर्वाद देण्याच्या वेळेस प्रभू त्याच लोकांना महत्व देतो जे लोक देवाला महत्व देतात. प्रियानं, आशीर्वाद देण्याच्या वेळेस. म्हणून तिनं त्या ठिकाणात गेली. अजून एक वचन वाचूया, मार्काचं शुभवर्तमान आणि त्याचा 10वा अध्याय 13 ते 16 वचन वाचूया. मार्काचं शुभवर्तमान 10वा अध्याय. मग त्यानं लोकांना त्यांनी त्यांच्याकडे आणले, शिष्यांनी आणणाऱ्यांनी दटावलं. येशूला फार वाईट वाटलं. तो त्यांना म्हणाला, बालकास माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, देवाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच. पा आता काय घडलं माहिती का, असंच एका ठिकाणामध्ये येशू बोलत होता. चर्च होतं, त्या चर्चमध्ये सभास्थानामध्ये कुठेतरी एका ठिकाणात गर्दी जमली होती आणि त्या गर्दीमध्ये पुष्कळ लोक आपली लेकरं घेऊन येशूकडे आलेले होते. ऐका, त्याने आपली लेकरं पण सोडली नाहीत. त्यांना असं वाटलं की त्यांची लेकरं येशूच्या जवळ गेली पाहिजेत. आणि लेकरं येशूच्या जवळ जात असताना त्या ठिकाणामध्ये शिष्यांनी त्या लोकांना दटावलं. कोणाला? लेकरं आणणाऱ्या लोकांना दटावलं. आणि का दटावलं? असेच गोंधळ करत असतील ना, लेकरं ते गोंधळ करणारच नाही का. आता गोंधळ करणार म्हटल्याबरोबर आतमधल्या शिष्यांची डोकी फिरली आणि ते शिष्य त्यांना रागवायला लागले, बाहेर घेऊन जा, बाहेर घेऊन जा. जसं आता मी रागवायला लागलो बरं का. आता मी रागवण्याचं कारण इथं रेकॉर्डिंग चालू आहे ना, ते चांगलं गेलं पाहिजे तिथं, त्याच्यासाठी, दुसरं काही नाही. आणि मला माहिती आहे रेकॉर्डिंगची ताकद काय. तुम्हाला माहिती काय रेकॉर्डिंगची ताकद काय? असाच प्रचार करत होतो दुबईमध्ये. एक आजी, तिच्या तिच्यापासून फार श्रीमंत, नवरा वारलेला आणि लेकरं
सगळे वेगवेगळ्या देशामध्ये राहणारी, आणि दुबईमध्ये ती एकटी राहत होती. ती म्हटली एकाकीपण इतकं खाऊन टाकत होतं, त्या एकाकीपणाने मी वैतागून गेले होते, काय करावं सुचत नव्हतं. आणि मग रडत रडत टीव्ही लावला, मोबाईल त्याला कनेक्ट केला, आणि मोबाईल मधले सगळे पिक्चरचे गाणे ऐकून झाले, पिक्चर लावून झाले, तरी मनाला शांती मिळेना. असं वाटलं की पैसा, संपत्ती सगळं काही सोडून सगळं काही व्यर्थ आहे. तेवढ्यामध्ये तो मोबाईल सरकत असताना तुमचा संदेश तिथं आला, आणि म्हटलं कोण आहे भारतामधली, इंडियामधली व्यक्ती कोण आहे, कुठे आहे सोलापूर, आणि काय आहे. सगळं पाहून झालं, सिनेमा पाहून झाला, गाणे पाहून झाले, बातम्या पाहून झाले, आता हे तरी पाहावं, येशूचं दिसतंय पाहावं म्हणून लावलं. आणि ती म्हटली घरामध्ये मी एकटी होते, परंतु तो संदेश ऐकल्यानंतर पहिल्यांदा असं वाटलं कोणती तरी जगातली एक शक्ती माझ्याबरोबर माझ्या मुलांपेक्षा ताकदीने उभी आहे. आणि त्यावेळेस मला कळालं हे देवाचं वचन. ती म्हटली त्याच्यानंतर 12-12 तास मी देवाचं वचन ऐकले, मला कधी सुद्धा एकटं वाटलं नाही. का? ही देवाच्या वचनाची ताकद आहे प्रियानो. बालकाला घेऊन आली येशूच्या जवळ, त्याने आपली लेकरं येशूच्या जवळ आणलेली आहेत. मातांनो, पितांनो, तुमची लेकरं येशूपासून दूर ठेवू नका, येशूपासून दूर ठेवू नका. तुम्ही देवाच्या घरामध्ये आहात, तुमची लेकरं देवाच्या घरामध्ये असली पाहिजे. तुमची लेकरं जगामध्ये नका फिरू दे. प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही आमची लेकरं कॉलेजमध्ये पाठवतो. बघा आई वडिलांचं जून महिन्याची शाळा सुरू झाली ना, रस्त्यावरती ड्रामा बघायचा. ते लेकरू नसतं शाळेला, तो त्यांना मी नाही जाणार, मी नाही, सगळं नवीन असतं ना, आणि त्याच्या आई पाठीमागं काठी घेऊन त्याला चल चल, आणि कुत्र्याला ओढवत असं त्याला ओढत नेतात. आणि मग त्या काही जुने लोक असतात, अगं बाई जात नाही तर सोडा ना. जुने लोक असतात, जुन्या आजी वगैरे असतात ना, त्यांनी काय ती शिकवलेली नसतात, शेतात नेऊन डायरेक्ट कामाला लावलेले असतात. आता कुठं शेत तरी राहिले का काम करायला, नाही का, कुठं कामाला लावणार, आता चालत नाही. आता आई वडील काय म्हणतात त्यांच्या डायरेक्ट, आम्ही नाही शिकलो तुम्ही तर शिका, म्हणता का नाही तुम्ही, म्हणता का नाही, हा आम्ही नाही शिकलो तुम्ही तर शिका, ओढत ओढत. मग तिथं ते कुणी जर सांगितलं वयस्कर मग, अहो मारू नका नेऊन, गप्पा हो, तुम्ही बी नाही शिकलं, तुमच्या पोराला बी शिकू दिलं नाही, माझं जीवन बरबाद केलं. कमी सुना म्हणतात नाही का, सासूला खेक असतात, तुमचं एक आडाने ठेवलं माझ्या गळ्यात मारलं, माझं तर शिकू द्या ना. असतो का नाही डायलॉग, असतो का नाही डायलॉग, तिथं बोलूच देत नाही तिथं. आणि तुम्ही ओढत ओढत नेता का, तर तुम्हाला वाटतं त्याचं शिक्षण व्हावं, पुढं जीवन चांगलं घडावं. शिक्षणाला एवढं महत्व आहे, कधी देवाच्या मंदिरात ओढत ओढत आणलं का हो. तुम्हाला वाटतं तुमच्या लेकराचं करिअर घडावं, तिथं त्याचं जीवन चांगलं बनावं, परंतु परमेश्वराच्या घरामध्ये तुमची लेकरं राहिल्याशिवाय, ऐका, मोशे मरताना त्याच्या आईनं त्याला मरू दिलं नाही, एक पेटारा तयार केला, त्या पेटाऱ्यामध्ये मोशेला ठेवलं, लांबून पाहायला लागली. या पेटाऱ्यानं काय केलं माहिती का, जी गोष्ट मी तुम्हाला बोलत आहे, येशूच्या जवळ राहण्यामध्ये काय मजा आहे ते तुम्हाला मी सांगतो. त्यांनी लेकरं आणली, इकडं मोशेसाठी सुद्धा त्याच्या आईनं पेटारा बांधला, आतून बाहेरून डांबर आणि राळ चोपडली, आणि मोशेला त्याच्यामध्ये ठेवून टाकलं. कोण आहे हा पेटारा? हा पेटारा जो आहे ते चर्च आहे, मंडळी आहे, आणि आतून बाहेरून जे डांबर आहे ना, ते देवाचं वचन आहे प्रियानो, हे देवाचं वचन आहे. एकदा तुमची लेकरं या डांबरामध्ये राहील ना, तर बाहेरचं पाणी आतमध्ये येणार नाही. बाहेर खूप घाण पाणी हो, पाठवा बाहेर, ते सोडा हो. टीव्ही लावा, संडे स्कूलचं वचन पाठ होणार नाही, सगळ्या जाहिराती पाठ लेकराला, पिक्चरचे डायलॉग पाठ. मला ते चांगलं आठवतं, कुठल्या घरात गेल्यावर ते एक छोटं लेकरू होतं, आणि त्यांनी शर्ट काढलं आणि उभं राहिलं माझ्यासमोर, आणि असं हात मारून आता माझी सटकली म्हणायला लागली, आणि मार डोकं बडवायला लागलं. म्हटलं ह्याची कशी काय सटकली. मग त्याच्या बापाने, अहो याचा हा फेवरेट पिक्चर आहे, या काय तर नाव होतं त्याचं, काय नाव होतं सगळ्याला माहिती, पण गपचूप आहेत. आता लय हुशार आहेत बरं का तुम्हीकडचे लोक, सापडायलाच नको, मी बघितलंय, दाखवायलाच नको. ते ओरडायला, आता माझी सटकली, आता माझी सटकली. याला जर देवाच्या वचनात असते तर याची कधी सटकली नसते, लक्षात ठेवा.
प्रभूच्या घरामध्ये असता तर याची कधीच सटकली नसती, आणि याची आता सटकत सटकत मोठेपणी एवढी सटकती की हा रस्त्यावरती दारू पिऊन पडलेला असतो, पण जर तो देवाच्या घरात असेल तर तो कधी गटारीत लोळणार नाही. मोशे त्या पेटाऱ्यातनं राजवाड्यामध्ये गेला. हे आशीर्वाद देवाच्या घराकडे, तुमचे लेकरं देवाच्या मंदिरामध्ये असू द्या. पेटाऱ्यातनं राजवाड्यामध्ये गेला, फारोच्या राजवाड्यामध्ये गेला. बुलेट कुठे गेला? बुलेट आहे का? बुलेट, अरे बुलेट बाहेर पार झाली काय? बाहेरच आहे का? हा, असंच बुलेट. चांगली गोष्ट आहे पाळकाच्या बरोबर राहणं, खूप चांगली गोष्ट आहे. येशू स्वतः काय म्हणतो, मरिया सॉरी योहानाची आई काय म्हणती, एकाला तुझ्या उजवीकड. आमच्याकडे तसं नसतं. आमच्याकडे कधी पाळकाच्या स्वाधीन करतात माहिती का? मला एकाने सांगितलं, पाळक साहेब फार दारू पितो, याला घेऊन जा ना तुमच्या सोबत. म्हणजे तुम्ही शिव्या ऐकू नका, मी ऐकतो ह्याच्या शिव्या. याला घेऊन जा तुमच्यावर, फार त्रास देतो हा घरामध्ये, याला तुमच्यावर घेऊन जा, हा सेवा चांगली करेल. अरे हे वाया गेलेलं हे पात्र हे गटरीत लोळतं, याच्यामुळं याला मला धरून माळकाला धरून नेण्याची पाळकाला याला धरून न्यावं लागेल घरोघरी. वाया गेल्यावर आणू नका. चांगल्या स्थितीमध्ये देवाच्या घरात तुमचे लेकरं असू द्या, त्यांच्यावरती कधीच वाईट वेळ आणणार नाही, कधीच नाही प्रियानो. मी तर म्हणतो सगळ्यात उत्तम करिअर कुठं असेल तर ते फक्त देवाच्या घरामध्ये आहे, बाकी कुठंच नाही. सगळ्यात उत्तम करिअर का माहिती का? जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ राहता ना, तर ज्याच्याकडं जगाची सगळी सूत्र आहे, ऐका, तो म्हणतो पर्वत माझे, डोंगर माझे, नद्या माझ्या, नाले माझे, सगळं माझं आहे. आता तुम्ही देवाच्या जवळ आहे, तुम्ही देवाच्या जवळ आहे, तुम्हाला मागण्याची काही गरज नसते. माझ्या बरोबर हे दोघं जण येतात, तर हे दोघं पोरं माझ्या सोबत येतात. त्यांना सांगावं लागतं का आम्हाला चांगली रूम द्या? मी माझ्या बरोबर असल्या कारणानं ज्या रूम मध्ये मी आहे का ते असं म्हणत नाही, हे असिस्टंट आहे, यांना कुठेतरी डबड्यात टाकून द्या. नाही, सोबत असल्या कारणानं जे मला मिळतं ते त्यांना मिळतं. त्यांच्यासाठी सेपरेट जेवण नाही, त्यांना माझ्या बरोबरचं जीवन आहे. का मी तुम्हाला सांगतो, येशू बरोबर राहिल्यावर येशूचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही का? वेगळं मागण्याची गरज नाही. देवाच्या जवळ राहिल्या कारणानं सगळे देवाचे आशीर्वाद तुमच्याकडे आहे. पण लोकांना ते कळतच नाही, ते लांबून लांबून मागतात. लांबून कोण मागतं माहिती का? कोण मागतं माहिती का लांबून तुम्हाला? रस्त्यावरचा भिकारी. तो म्हणताना काय म्हणतो, माई 10 रुपये दे, म्हणजे कधी कधी आई म्हणतो तो. पण तुम्हाला काही वाटत नाही, ते म्हणते जाऊ दे ना, आई म्हटला दे 10 रुपये. आई म्हटल्यानं मग तो काय, त्याने आई म्हटलं म्हणून त्या लेकराला घेता आणि त्याचं चुंबन घेता का? अरे माझं पोरग, माझं सोन्या, बस कडेवरती. आई म्हटल्यावर तुम्ही घेता का त्याला कडेवर? नाही. पण नातं निर्माण झालं का? होतं का नातं निर्माण? का निर्माण होत नाही? तो तुमच्या जवळचा नाहीच आहे ना. तसं बरेच लोक रात्री झोपताना हे बापा हे बापा हे बापा लांब आहेत, भिकारी आहे, देवाच्या घराकडे नाहीये, मंदिराच्या बाहेर आहे. तुम्ही म्हणता माझा बाप माझा बाप माझा बाप, हे आमच्या स्वर्गातील बापा, हे पाठ केलं हो लहानपणी, हे आमच्या स्वर्गातील बापा तुमचं पाठ झालेलं आहे. बाप होण्यासाठी बापाच्या कुळात तुमचा जन्म होऊन बापाच्या घरामध्ये राहायला पाहिजे. उधळ्या पुत्र बापाच्या घरातनं गेला, त्याचा बाप म्हणतो माझा मेलेला मुलगा जिवंत झाला, माझं हरवलं होतं ते सापडलं. लक्षात घ्या, बापाच्या घरामध्ये आल्याशिवाय बापाचे कोणते अधिकार तुम्हाला मिळणार नाही. म्हणून गर्दी करा येशूच्या जवळ जाण्यासाठी प्रियानो. येशूच्या जवळ, येशूच्या जवळ लांब राहू नका, कधीच लांब राहू नका. कोणती गोष्ट तुम्हाला देवापासून लांब करत आहे? कोणती गोष्ट तुम्हाला प्रभूच्या जवळ येण्या